हिंगोली जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरातील नगर परिषदेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि हिंगोली जिल्ह्यातल्या हिंगोली, कळमनुरी आणि वसमत तीनही नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये रणधुमाळी चालू असतानाच वसमत या शहरामध्ये नगर परिषदेच्या वतीनं 130 कंत्राटी कर्मचारी आहेत आणि ते सर्व जनता झोपेत असताना देखील स्वच्छ करण्याचं काम देखील ही जनता करत असते आणि त्यांना मागील 2 महिन्यापासून पगार न मिळाल्याने आज त्यांची उपासमारीची वेळ आलेली आहे। परंतु याचा दुष्परिणाम म्हणजे शहरातील ठिकठिकाणी कचऱ्यांचे ढिगारे देखील पाहायला मिळत आहेत। ज्या ठिकाणी नगर परिषदेच्या वतीने स्वच्छ भारत स्वच्छ मिशन असं लिहिलेलं असते आणि याच परिसरामध्ये जे आहे त्या परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात कचऱ्यांचे ढिगारे देखील साचलेले दिसत आहेत। यामुळे अनेक प्रकारचे रोगराई देखील होताना दिसत आहे आणि नागरिक जे आहेत ते त्रस्त झालेले आहेत। परंतु मागील 2 महिन्यापासून या 130 कर्मचाऱ्यांचं कंत्राटी कर्मचारी आहेत आणि त्यांची पगार रुकल्यामुळे त्यांच्यावर आज उपासमारीची वेळ आलेली आहे। प्रशासनाला वेळोवेळी निवेदनही दिले, मागणीही केली, परंतु वसमत शहरामध्ये सकाळी 5 वाजल्यापासून ते सायंकाळपर्यंत शहर स्वच्छ करण्याचं काम, कचरा उचलण्याचं काम ही नागरिक करत असतात आणि त्यांना शासनाच्या वतीनं नगर परिषदेच्या वतीनं 2 महिन्यापासून पगार नसल्यामुळे त्यांना आज उपासमारीची वेळ देखील आलेली आहे आणि याचा फटका जो आहे तो वसमत शहरातील अनेक भागांमध्ये ये-जा करणाऱ्या नागरिकांना असेल, इतरही लोकांना या ठिकाणी याचा फटका बसलेला पाहायला भेटतो। अनेक ठिकाणी कचऱ्यांचे ढिगारे देखील साचलेले आहेत। नगर प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी कोणताही या ठिकाणी उपाययोजना केलेली नाही। याच परिसरामध्ये जे आहे ते नगर परिषदेची निवडणूक लागली असताना राजकीय पुढारी जे आहेत ते रस्सीखेच करत असताना दिसत आहेत, परंतु शहर स्वच्छ करण्यासाठी कोणाचंही या ठिकाणी लक्ष नसल्याचं या ठिकाणी दिसत आहे। आता याच वसमत शहरातील ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्यांचे ढिगारे जे आहेत ते आता कधी दूर होणार आणि स्वच्छ शहर, सुंदर शहर कधी पाहायला भेटणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, वसमत, हिंगोली।